ट्रेडर्सला समजतच नाहीये की मार्केटमध्ये आता काय चालू आहे. कारण जसा रुपी ढासळतोय त्याचा थेट परिणाम स्टॉक मार्केटवर होताना दिसतोय. याच्या मागचं कारण आहे इंडियन इकॉनॉमीवर होणारा इम्पॅक्ट. हे जर तुम्हाला सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. रुपी वीक होतोय त्याच्यामुळे आपल्यासाठी इम्पोर्ट्स महाग झालेत. आधी $1 अराउंड 85 रुपीज असेल तर आता तो अराउंड 96-97 रुपीज झालाय. त्याच्यामुळे आपल्याला इम्पोर्ट करायचं म्हटलं तर जास्त डॉलर्स लागतात. फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह वरती प्रेशर येत आहे. कारण इंडियाकडे जे डॉलर रिझर्व्ह आहेत ते आरबीआय इमर्जन्सी आणि इम्पोर्टसाठी वापरतं. पण आता आरबीआय हे डॉलर्स मार्केटमध्ये सेल करताना दिसतंय. त्याच्यामुळे आपले रिझर्व्ह कमी होत आहेत. हे आरबीआय यासाठी करतं की डॉलर जास्त स्ट्रॉंग होऊ नये. ट्रेड डेफिसिट वाईडन होतोय. याचा अर्थ काय की इंडियामध्ये येणाऱ्या डॉलरपेक्षा बाहेर जाणारा डॉलर जास्त प्रमाणात आहे. याचं कारण आहे इम्पोर्ट बिल्स, फॉरेन ट्रॅव्हल आणि गोल्ड इम्पोर्ट्स. तुम्हाला माहितीये का इंडियामध्ये 800 टन इतकं गोल्ड इम्पोर्ट होतं आणि फक्त 1 टन गोल्ड आपल्याकडे माइन होतं. जर का हे एनर्जी क्रायसिस असेच चालू राहिले तर क्रूड ऑइलचे प्राइसेस लवकर उतरणार नाहीत. इम्पोर्ट्स महाग होतील आणि अॅनालिस्टचं असं म्हणणं आहे की त्यामुळे रुपी अजून काही काळ वीक राहू शकतो. या सगळ्या गोष्टींचं स्ट्रेट रिफ्लेक्शन हे तुम्हाला स्टॉक मार्केटवर पण दिसतंय. त्यामुळे मार्केट्स आता अत्यंत वोलाटाईल आहेत. त्यामुळे जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर खूप कमी रिस्कवर उतरा. मुळात तुम्ही तुमचा कॅपिटल सेव्ह कसा करता येईल याच्याकडे लक्ष द्या. खूप स्ट्रॅटेजिकली प्लॅन करा तुमचे ट्रेड्स. दुसरी गोष्ट, जोपर्यंत मार्केटचा ओव्हरव्ह्यू क्लिअर होत नाहीये तोपर्यंत मोठे डिसिजन्स घेऊ नका. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ट्रेडर मित्रासोबत नक्की शेअर करा.